नमस्कार. सर्व महापुरुषांना आणि महामातांना त्यांच्या विचारांना वंदन करते. मंगळवेढा नगरीतील सर्व संतांच्या चरणी लीन होते. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार आदरणीय सुनंदाताई अवताडे, आमच्या लाडक्या अभी, तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे सर्वच्या सर्व उमेदवार, समोर उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक, तरुण सहकारी, माझ्या माता भगिनी व पत्रकार बंधूंनो, खरं तर ही जी निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावर फक्त विकासाच्याच मुद्द्यावर व्हायला पाहिजे. आणि खरं तर ही निवडणूक खरं तर 2 तारखेला होऊन जायला पाहिजे होती, पण कुठंतरी आपलं काहीतरी चुकीच्या पद्धती झाकण्यासाठी निवडणूक आयोगाला हाताशी धरून हा घाट गाठलेला आहे. आणि हा जो चुकीचा घातलेला घाट आहे तो आपल्याला खोडून टाकायचा आहे, हाणून पाडायचा आहे येत्या 20 तारखेला. आता अनिताताईंनी सांगितलं की तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार सुसंस्कृत आणि सुशिक्षित तर आहेतच, पण ते कामाचे देखील आहेत. आज आमच्या आधी इथं जेवढ्या महिला बसल्या त्याच्याबरोबर शहरातील प्रत्येक घराघरापर्यंत आज नाहीतर गेली 30-40 वर्ष स्वतः पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळं शहरातील ज्या समस्या आहेत त्या त्यांना चांगल्या अवगत आहेत आणि त्याच्यावर काय काम करायचं, त्याच्यावर कशी उपाययोजना करायची ही त्यांच्या जिव्हाळ्यातला प्रश्न आहे. त्यामुळं उद्या काम करत असताना त्या स्वतः तिथं तुमच्या घरापर्यंत येऊन काम करणाऱ्या व्यक्ती आहेत. कारण आबींना घर माहिती आहे आबी, आणि त्या घरापर्यंत जाऊन ऑलरेडी पोहोचलेले आहेत. ज्यांच्याकडे 15 वर्ष हे पद होतं त्यांनी आतापर्यंत काय केलं नाही, मग पुढच्या 5 वर्षात येऊन तुम्ही काय करणार आहे हे विजन तुमच्याकडे नाही. कारण ज्यांनी अगोदर 15 वर्ष नगराध्यक्ष पद भोगले त्यांच्या दारासमोर जो खड्डा पडलेला आहे, जे पाणी साचलेलं आहे, जे घाण गटारीचं पाणी साचतं, तिथून शाळकरी मुलं ये जा करतात, ते स्वतः देखील तिथून ये जा करतात. तो खड्डा किंवा ते पाणी आतापर्यंत ते हटवू शकले नाहीत, तर ते शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कोणतं विजन घेऊन समोर येत आहेत. आणि मुळात महत्वाचा सगळ्यात प्रश्न आहे की हे जे आरक्षण पडलेलं आहे ते महिलेचं आहे. आणि ही आबी ज्या आहेत त्या स्वतः काम करणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांनी तसं लिहून द्यायला सुद्धा आबी तयार आहेत की उद्या येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून त्या काम करतील तर त्या स्वतः तिथं नगरपालिकेत काम करणार असतील. याच्या उलट जे उभा राहिलेले आहेत ते कशासाठी उभा राहिलेले आहे ते तुम्हा सगळ्यांना माहित आहे. ते मी वेगळं सांगायची काही गरज नाही. त्यामुळे मी तुम्हाला फक्त एवढंच आव्हान करायला इथं आलेले आहे की तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी योग्य उमेदवार निवडणं खूप महत्वाचं आहे. आणि इथं बहुतांश मला वाटतं की महिला जास्त आहेत आणि महिलांचे जे प्रश्न आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून इथे तसेच प्रलंबित आहेत. ते सोडवायचे असतील तर आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवाराच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहण्याची खूप गरज आहे. आज आपण शहरामध्ये वावरत असताना साध्या बेसिक गोष्टी सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचल्या नाहीत, हे आपलं दुर्दैव आहे. आणि कुठंतरी याच्यावर आवाज उठवणं फक्त ह्या उमेदवारांचं काम नाही तर आपलं देखील ते काम आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या संघर्षाची सोबती होण्यापेक्षा त्यांच्या संघर्षाचे साक्षीदार होण्यापेक्षा सोबती होणं आपल्याला गरजेचं आहे. कारण मगाशी आमच्या माळीदादांनी सांगितलं की कशा प्रकारे निवडणूक आयोगाला हाताशी धरून हा सरकार जे आहे बीजेपी सरकार तो आपल्यावरती कसा दंडशाही किंवा दमदाटीचा जो प्रकार करत आहे. मी इथं उपस्थित सर्वांना सांगते की हुकुमशाहीच्या छताडावर आपल्याला जर पहार रोवायचे असेल आणि लोकशाहीचा विजय जर घडवायचा असेल तर आपल्याला आता एकजूट होण्याची खूप गरज आहे. दादा ज्याप्रमाणे म्हणले की पुढच्या काळात निवडणुका सुद्धा होणार नाही आणि आपला जो हा संघर्ष आहे तो कुठंतरी एका ह्याच्यासाठी नाही, ठराविक उमेदवारासाठी किंवा ठराविक कुठल्या तरी एका ह्याच्यासाठी नाही तर आपल्या स्वतःसाठी देखील आहे. ह्या गोष्टीचा प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. कारण शहराचा विकास करत असताना कुठल्याही प्रभागात आपण काम करत असताना तिथली समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारा माणूस
तिथं पोहोचवणं गरजेचं आहे. आज आपण बघतोय शहरामध्ये जी अवस्था आहे, मग रस्त्याची अवस्था असू द्या, ड्रेनेजची अवस्था असू द्या, आपल्या भागात ज्या महिला आहेत इथं, त्या मंगळवेढा शहर असू दे किंवा ग्रामीणमधून ज्या बायका येतात, ते बचत गटाच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात काम करताना आपल्याला बघायला मिळतात. पण त्यांना कुठेतरी आधार किंवा त्यांच्या पाठीमागे एखादं बळ म्हणून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून कुठल्याही उपाययोजना नगरपालिकेअंतर्गत त्यांच्यापर्यंत आजही पोहोचत नाही. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला इथं प्रयत्न करणं गरजेचं आहे की प्रत्येक महिला घर बसल्या कशी सक्षमरित्या काम करू शकेल आणि त्या माध्यमातून आपल्या येथील महिलांना कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल, या गोष्टीसाठी आपल्याला सगळ्यात जास्त प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत, ज्या अतिशय म्हणजे चांगल्या अवस्थेत नाही, त्या शाळांची जी सुधारणा करून आपल्याला तिथं डिजिटल शिक्षण पद्धती आणणं गरजेचं आहे. कारण सर्वसामान्यांची पोरं त्या शाळेमध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण घेऊ शकतील, या दृष्टिकोनातून आपल्याला नगरपालिकेच्या अंतर्गत प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी योग्य सुशिक्षित आणि तिथं 24 तास बसून काम करणाऱ्या उमेदवाराची गरज आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जे सर्वच्या सर्व उमेदवार आहेत ते 24 तास तुम्हाला सहज उपलब्ध होणारे उमेदवार आहेत. आज आपण बघतोय की आबी ह्या वयात देखील तुमच्या घरापर्यंत पोहोचून सर्वसामान्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर करण्याच्या प्रयत्नात नेहमी असतात. मी आज ओळखत नाही आबींना, गेली 10 वर्ष मी त्यांच्या सोबत आहे, काम करताना बघितलं आबींचा जो कामाची पद्धत आहे. त्या दृष्टिकोनातून मला इथे उपस्थित सर्वांना एवढंच आवाहन करायचं आहे की कुठेतरी लोकशाहीचा आवाज आणि सर्वसामान्याचा आवाज बळकट जर आपल्याला करायचा असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एकजूट होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार आहेत. त्यांचं चिन्ह आहे रिक्षा. रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड असा बहुमताने विजय करा. 8 नंबर वार्ड मध्ये 2 वेगळे कवशी आणि कोण आहेत त्या 8 नंबर प्रभागामध्ये 2 उमेदवारांना, एक कवशी आणि एक शिट्टी, असे 2 चिन्ह आहेत. हे देखील तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे ते देखील उमेदवार आहेत. त्या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून तुमची सेवा करण्याची संधी द्या. येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण मिळून 24 तास तुमच्या सेवेसाठी तुमच्या सोबत काम करू, असा शब्द मी स्वतः आबींना धरून देत आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचून काम करणारं नेतृत्व म्हणजे आबी आहे. आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. आणि 21 तारखेला आपल्याला डबल गुलाल खेळायचा आहे, याची तयारी ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.